हॅलो एव्हरीवन, आय वेलकम यू ऑल इन सेशन नंबर 2. मागच्या सेशनमध्ये आपण 8 सेंटेन्स पाहिले होते. या सेशनमध्ये आपण परत नेक्स्ट 8 सेंटेन्स पाहणार आहोत. द फर्स्ट सेंटेन्स आहे, माझ्या पायाला मुंग्या आल्या. तर मुंग्या येणे यासाठी अस्लीप हा शब्द आहे. सो माझ्या पायाला मुंग्या आल्या, माय लेग has fallen asleep. हा पण प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरला आहे. हॅज प्लस V3 याचा फॉर्मॅट असतो. या ठिकाणी तुम्ही सिम्पल पास्ट पण वापरू शकता. माय लेग फेल अस्लीप, बट मोर करेक्ट हॅज फॉलन अस्लीप आहे. माय लेग हॅज फॉलन अस्लीप. मी तुला 10 रुपये देणे आहे. आय ओ यू 10 रुपीज. सिम्पल प्रेझेंट टेन्स. आय ओ यू 10 रुपीज. ठीक आहे. फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब. ओ म्हणजे देणे असणे. माझा आज उपवास आहे. उपवासला फास्ट असा शब्द आहे. आय ॲम ऑन फास्ट टुडे. आय ॲम ऑन फास्ट टुडे. थर्ड सेंटेन्स पाहू. माझे डोळे आले आहेत. डोळेने याला सोर असा शब्द आहे. माय आईज हॅव बिकम सोर. बिकम म्हणजे होणे. बिकम, बिकेम, बिकम. थर्ड फॉर्म. इथं पण आपण प्रेझेंट परफेक्ट वापरला आहे. हॅव प्लस वर्बचं थर्ड फॉर्म. तुम्हाला हे अवघड वाटत असेल तर तुम्ही सिम्पल पास्ट पण वापरू शकता. माय आईज बिकेम सोर, पण मोर करेक्ट हॅव बिकम सोर. माय आईज हॅव बिकम सोर. सोर म्हणजे डोळे येणे. माय आईज हॅव बिकम सोर. माझे काही दात किडले आहेत. सम ऑफ माय टीथ have decayed. डिकेड म्हणजे किडणे. या ठिकाणी पण आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरला आहे. सम ऑफ माय टीथ हॅव डिकेड. हॅव कारण की सब्जेक्ट हा प्लुरल फॉर्म आहे. मला मळमळते आहे. सो मळमळणे ही एक फिलिंग आहे. त्याला आपण नॉशियस हा शब्द वापरतो. आय ॲम फीलिंग नॉशियस. नॉशियस हा एक ॲडजेक्टिव्ह आहे. नॉशिया तुम्ही नाही वापरू शकत या ठिकाणी. सो आय एम फीलिंग सॅड, हॅपी. सो वी हॅव टू यूज ॲडजेक्टिव्ह इन फ्रंट ऑफ दिस. सो आय एम फीलिंग नॉशियस. मला मळमळते आहे. नॉशियस इज अ फीलिंग. इट्स अ ॲडजेक्टिव्ह. आय एम फीलिंग सॅड, आय एम फीलिंग हॅपी, आय एम फीलिंग नॉशियस. जर तुम्हाला देशील तर मी तुझा ऋणी राहील. इफ यू पे मी और इफ यू गिव मी, या ठिकाणी बरेच लोक इथं विल हा शब्द वापरतात. इफ यू विल गिव्ह मी, दॅट इज कम्प्लिटली रॉंग. यू कॅन नॉट यूज 2 फ्युचर वर्ड्स इन 1 सेंटेन्स. विल हा पण फ्युचर वर्ड आहे जो फ्युचर प्रेडिक्ट करतो, आणि इफ पण शब्द हा फ्युचर आहे. त्या ठिकाणी त्यामुळे तुम्ही विल हा शब्द या ठिकाणी वापरू शकत नाहीत. इफ यू गिव्ह मी 1000 रुपीज, then I will be, you can put comma or you can say then I will be in your debt. डेट शब्द आहे ऋणी असणेला. डेट याला डेप्ट असं नाही म्हणायचं. बी हा सायलेंट आहे. याचं प्रोनाउन्सिएशन आहे डेट. आपला जर डेट असतो तारीख, ते प्रोनाउन्सिएशन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. इफ यू गिव्ह मी 1000 रुपीज देन आय विल बी इन युअर डेट. तर या ठिकाणी विल प्लस V1 म्हणजे सिम्पल फ्युचर टेन्स आहे. हा असणे, मी ऋणी राहील, सो असणे. बी म्हणजे असणे. सो विल प्लस V1. काय फरक पडतो? आपण बऱ्याच ठिकाणी हा शब्द वापरतो. काय फरक पडतो? ठीक आहे. सो व्हॉट डिफरन्स डज इट मेक? इट असल्यामुळे आपण या ठिकाणी डज वापरलेला आहे. व्हॉट डिफरन्स डज इट मेक? काय फरक पडतो? क्विक रिव्हिजन घेऊ. माझ्या पायाला मुंग्या आल्या. माय लेग हॅज फॉलन अस्लीप, किंवा माय लेग फेल अस्लीप. मी तुला 10 रुपये देणे आहे. आय ओ यू 10 रुपीज. माझा आज उपवास आहे. आय एम ऑन फास्ट टुडे. माझे डोळे आले आहेत. माय आईज हॅव बिकम सोर.
माझे काही दात किडले आहेत. सम ऑफ माय टीथ हॅव डिकेड. मला मळमळते आहे. आय एम फीलिंग नॉशियस. त्याचा उच्चार लक्षात ठेवा. नॉशियस. जर मी तुला 1000 रुपये जर तू मला 1000 रुपये देशील तर मी तुझा ऋणी राहील. इफ यू गिव्ह मी 1000, डोंट यूज विल हिअर. इफ यू गिव्ह मी 1000 रुपीज देन आय विल बी इन युअर डेट. काय फरक पडतो? व्हॉट डिफरन्स डज इट मेक? जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक बटन प्रेस करा. चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स द्या. थँक्यू गाईज. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.